आपलं आयुष्य म्हणजे एक संघर्षाचा प्रवास. या प्रवासात प्रत्येक पुरुषाला अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो. अपमान, अडचणी, स्वप्न आणि भावनांचा पल्लो. पण हे सगळं आपण कुणाला सांगतो? चुकीतून जरी चुकीच्या माणसाला सांगितलं तर ते तुमच्या विरुद्ध वापरलं जातं. आणि म्हणूनच आचार्य चाणक्यांनी स्पष्ट सांगितलंय, पुरुषांनी काही गोष्टी आयुष्यात कधीच कुणालाही सांगू नये. आज आपण पाहणार आहोत त्या 6 महत्त्वाच्या गोष्टी, ज्या गुप्त ठेवल्या तरच पुरुष यशस्वी होतो, अन्यथा तो फक्त जगाच्या यशासाठी एक पात्र ठरतो. नंबर 1, आपल्या योजनांची माहिती. म्हणजेच योजना ही बोलायची नसते, कृतीत दाखवायची असते. आचार्य चाणक्य म्हणतात की कार्यसिद्धी होण्यापूर्वी त्याची वाच्यता करू नये. आपण अनेकदा उत्साहात सांगून टाकतो की मी आता स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे, मी परदेशात परप्रांतामध्ये जाणार आहे, मी एका वर्षात श्रीमंत होणार. पण हे सगळं सांगूनही जर तुम्ही अयशस्वी झालात तर लोक काय म्हणतील? अरे, तो तर मोठं बोलायचा, काय झालं त्याचं? शून्यावरच तो राहिला. योजना ही तोंडाने नव्हे, कृतीने सिद्ध करायची असते. कारण बोलून टाकल्यावर ती योजना तुमचं टार्गेट न राहता लोकांचं टीकेचं कारण बनते. चाणक्यांचा सल्ला, तुमच्या प्लॅन्सबद्दल शांत राहा. यश आलं की सगळं जग ऐकेलच. नंबर 2, तुमच्यावर झालेला अपमान. माझी किंमत माझ्या मौनात आहे. तुमच्यावर कोणी ओरडलं, तुमची थट्टा केली किंवा अपमान केला आणि तुम्ही तो रडवेला किस्सा सर्वांना सांगताय, तिथे तुम्ही चुकताय. लोक त्यांचं सहानुभूती म्हणून ऐकत नाही, ते मजा घेतात. अरे, त्याला बॉसने डोक्यावरून झापलं, काय रडत होता रे? बायकोने घरातून हाकलून दिला म्हणे. हा तर मटक्याचा दुःख गाणारा माणूस आहे, असे त्याला समजले जाते. म्हणूनच चाणक्य म्हणतात, मौन हे सर्वात मोठं संरक्षण आहे. तुमचं मौन तुमचा सन्मान टिकवून ठेवतं. अपमान पचवायला शिका, पण तो मांडायला नाही. नंबर 3, कौटुंबिक भांडण. आपलं घर, आपली मर्यादा. आपण घरात वाद झाले की जाऊन मित्रांना, नातेवाईकांना सांगतो. आई वडिलांचे भांडण चालूच असतं, बायको ऐकतच नाही, भावाचा स्वभावच खोटा आहे. पण यामुळे काय मिळतं सांगा कुणाला? तुमचं दुःख की घराची बदनामी? म्हणून चाणक्यांचा स्पष्ट इशारा आहे की कौटुंबातील अडचणी बाहेर सांगितल्यास पुरुषांचा सन्मान संपतो. आज एकदा सल्ला दिला, उद्या लोक तुमच्या कौटुंबिक जीवन चर्चा बनतात. लोक तुमचं नाही, तुमच्या आयुष्याचा तमाशा पाहतात. नंबर 4, आपल्या पत्नीबद्दल बोलणे. ती तुमचं मन आहे, चर्चा नाही. काही पुरुष बिनधास्त बोलतात की माझ्या बायकोचं काहीच जमत नाही, तिला नीट बोलता येत नाही, ती फार संशयी वृत्तीची आहे. हे सगळं कोणी ऐकतो? तुमच्यावर विश्वास ठेवणारे नाही, हे ऐकतात तुमच्यावर हसणारे. चाणक्य यांचा मोलाचा सल्ला, आपल्या पत्नीच्या गुणदोषाची चर्चा इतरांसमोर करू नये. कारण ती केवळ बायको नसते, ती तुमच्या जीवनाचा एक आरसा असते. तिच्यावर बोलणं म्हणजे स्वतःवर हसवणं. नंबर 5, तुमच्या संपत्तीची माहिती. ज्यांना दाखवतोस तेच हिसकावायला घेतो. माझ्याकडे 2 घरे आहेत, गाडी आहे, शेअरमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे. हे सांगून काय हवंय? आपण आपली आर्थिक स्थिती सांगतो आणि समोरच्याला दाखवतो. पण चाणक्य नीतीमध्ये सांगतात की संपत्ती ही तुमची सुरक्षा आहे, अहंकार नाही. संपत्तीची माहिती सर्वांना सांगितल्यास ईर्ष्या वाढते, डोळे पडतात
लुबाडण्याचे मार्ग शोधले जातात. तुमचं गुप्त असणं हे तुमचं शक्ती असतं. नंबर 6, तुमचं प्रेमभंग किंवा वैयक्तिक दुःख लोक सहानुभूती नाही, चेष्टा करतात. माझं प्रेम फसवलंय, ती मला सोडून गेली, माझं मन तुटलंय, सगळं लोकांपुढे मांडून काय मिळणार बरं? लोक म्हणतील की हा भावूक आहे. काही जण हसतील, याला तर मुलीचं कायच समजत नाही. काही जण वापरतील की भावना तटस्थ बनवून फसवतील. म्हणून चाणक्यांचे स्पष्ट मत आहे की वैयक्तिक दुःख हे तुमच्या मनातच ठेवा, जगासमोर नव्हे. मौन हेच तुमचं ढाल आहे. भावना सांभाळा, पण सर्वांसमोर उघडू नका. समारोह. गुप्तता ही शौर्य आहे. सिंह पाय उचलतो पण सावधतेने, तसेच पुरुष बोलतो पण विचारपूर्वक. म्हणून चाणक्यनीती हे केवळ ग्रंथ नाही, ते प्रत्येक पुरुषांसाठी जीवनाचा आरसा आहे. यशस्वी पुरुष होण्यासाठी फक्त एक काम करा, थोडंफार शांतपणा, योजना करा पण मिरवा नका, जीवन जगा पण कोळ्या. पुरुष असो वा स्त्री, गुप्तता, मर्यादा आणि संयम हे जीवनाचे खरं शस्त्र असते.